लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। सीबी देसले विद्यालय भडणे इथं आकाशगंगा प्रक्षेपण उपक्रम उत्साहात विद्यार्थ्यांनी अनुभवली अंतराळाची रोमांचक सफर। शिंदखेडा तालुक्यातील सीबी देसले विद्यालय भडणे इथं विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशानं आकाशगंगा प्रक्षेपण या अनोख्या शैक्षणिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आले। शाळेच्या प्रांगणाशेजारील विठ्ठल मंदिराच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलाद स्टील आणि भाग्यश्री रोलिंग मिल यांचं विशेष सहकार्य लाभले। तसेच सहनिर्देशक तथा तंत्रज्ञ रामकृष्ण चव्हाण, डीलर लक्ष्मण देवासे आणि मनोज आगलावे यांचंही मोलाचं योगदान लाभले। या उपक्रमात विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान, आकाशगंगा, ग्रह, तारे आणि रॉकेट प्रक्षेपणामागील वैज्ञानिक तत्त्वांची तज्ञांकडून सविस्तर माहिती देण्यात आली। विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले विविध विज्ञान प्रकल्प आणि मॉडेल्स सादर करत आपल्या कल्पकतेचं उत्कृष्ट प्रदर्शन केले। तारांगणात विद्यार्थ्यांना सूर्यमाला, सूर्य आणि 8 ग्रह, त्यांचे उपग्रह, नक्षत्रे आणि राशी, इस्रो आणि नासा यांच्या महत्त्वपूर्ण अवकाश मोहिमा, तसेच चंद्रग्रहण, सूर्यग्रहण आणि उल्कावर्षाव यांसारख्या खगोलीय घटनांची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली। त्यामुळे विद्यार्थ्यांनी अक्षरशः अंतराळाची रोमांचक सफर अनुभवली। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक S.A. वाडिले, शालेय समितीचे चेअरमन भभूतराव देसले, अध्यक्ष साहेबराव खरकार, उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, सचिव प्रकाश पाटील तसेच शिक्षकवृंद यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षिका S.R. वेंदे, रावसाहेब बैसाणे, सारंग पाटील, मनोहर पाटील, जितेंद्र अहिरे आणि निशांत शिंदे यांची उपस्थिती लाभली। शिक्षकेतर कर्मचारी शरद पवार आणि निलेश पवार यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले। या उपक्रमाला शिंदखेडा भाजपा शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन यांचे प्रायोजकत्व लाभले। कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांच्या उत्साही घोषणांनी आणि राष्ट्रगीतानं करण्यात आली। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। मी संजय कुमार महाजन, कैलास विद्यालय विद्यालय भडणे, तालुका सिंदखेडा, जिल्हा धुळे येथील उपशिक्षक। दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी आमच्याकडे पोलाद स्टील कंपनी जालना येथील फिरते तारांगण हा उपक्रम आयोजित करण्यात आला। यामध्ये 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना अवकाशाचे ज्ञान मिळावे, मुख्य उद्देश हा होता। त्यातून विद्यार्थ्यांना सूर्याच्या भोवती फिरणारे 8 उपग्रह, त्यातल्या त्यात पृथ्वीचा उपग्रह चंद्र, तसेच पृथ्वीपेक्षा मोठे असणारे ग्रह यांबद्दलची आणि ताऱ्यांबद्दलची माहिती त्या फिरते तारांगणात मिळाली। त्याच्यातून विद्यार्थ्यांना अवकाशाची गोडी लागेल आणि विज्ञानाची गोडी लागून अवकाश निरीक्षण करतील आणि आपले तारे काय काम करत आहेत, कसं काम करत, आपल्या पृथ्वीवरती जलशोध कसा आला हेही त्या ज्ञानात त्यांना मिळालं। त्या व्हिडिओतून 3D ॲनिमेशनमधून त्यांना हे सगळं ज्ञान मिळालं आणि यातून विद्यार्थ्यांना ज्ञानाचा प्रचंड स्रोत उपलब्ध झाला आणि हे ज्ञान उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही पोलाद स्टील कंपनी यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार, मी संगीता रविदास वेंदे या कैलासवासी सीबी देसले विद्यालय भडणे इथे मी उपशिक्षिका आहे। आज आमच्या शाळेमध्ये पोलाद स्टील या कंपनीतर्फे तारांगणाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि तारांगणाचा कार्यक्रम प्रत्यक्ष आम्ही मुलींना दाखवला आणि याच्यापूर्वी आम्ही हे सगळी माहिती जे ग्रहांविषयी या ठिकाणी माहिती मिळाली। तर या ठिकाणी आम्हाला म्हणजे आम्ही पुस्तकात ही माहिती देत होतो मुलांना, तर या ठिकाणी प्रत्यक्ष कृतीतून त्या ठिकाणी मुलांना माहिती मिळाली, मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडली आणि म्हणून आम्ही पोलाद स्टील या कंपनीचे आभार मानतो। माझं नाव ममता बाळू पाटील, शाळेचं नाव सीबी देसले विद्यालय भडणे, मी इयत्ता 10वीत शिकते। तर पोलाद कंपनी यांच्याकडून मी आज सौरमंडलामधून सर्व ग्रह बघितले, मंगळ, बुध, गुरु, शुक्र हे सर्व ग्रह बघितले। तर मी हे सर्व पुस्तकामधून वाचलं होतं, सरांनी मला शिकवलं होतं, पण ते आज आम्ही पोलाद कंपनी यांच्याकडून मी आज रिअलमध्ये लाईव्ह बघितलं। तर पोलाद कंपनीचा मी आभार व्यक्त करते। माझं नाव हर्षदा शिवाजी बागुल आहे, मी इयत्ता 10वीत शिकते। शाळेचे नाव सीबी देसले विद्यालय भडणे। पोलाद कंपनी मार्फत आम्हाला सौरमंडल हे आम्हाला लाईव्ह बघायला मिळालं आहे आणि आम्ही हे पुस्तकात वाचलं होतं। आम्हाला त्यांनी लाईव्ह सांगितलं, हे लाईव्ह दाखवलं आहे, म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करते। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी
आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.